गुजरातींच्या नादाने महाराष्ट्राचे पंख छाटले. महाराष्ट्रातल्या घडणाऱ्या घटना असह्य आणि वेदना देणाऱ्या आहेत. गोळीबार, खून, बलात्कार, आया बहिणींच्या अब्रूचा पंचनामा महाराष्ट्रात कधीच झाला नव्हता. हा खेळ राजकीय जरी असला तरी महाराष्ट्र एवढ्या खाईत कधीच लोटला गेला नव्हता. सत्तेची हवा डोक्यात गेल्याचे भयंकर परिणाम होय. गेली 2 वर्षे महाराष्ट्रात सुंदोपसंधी चालू आहे. कोर्ट कचेरी सुद्धा अवाक झाली. महाराष्ट्र व जनतेला याचे गंभीर चटके फटके बसत आहेत. बेरोजगार लोकांच्या हाताशी आलेली कामे, उद्योग गुजरातला पळवून घालविली. दहशत, दाब, दडपशाही याने महाराष्ट्रात भयावह वातावरण झाले आहे. जस्टिस लोया यांना नागपुरात मारले, पत्रकाराला कोकणात संपविले, खारघर येथे तर लोक गुदमरून उकडून मेली. महाराष्ट्र भूषण सोहळा असा रक्तरंजित झाला. राज्य लोक समजतात त्यापेक्षा कैक पटीने पुढे आहे. पण आपल्याच शेजारींना असे नको आहे. त्यावरच आपले मराठी नाचकाम करतात. महाराष्ट्राचा वकूफ हा मोठा असल्याने त्याचे पंख छाटण्याचे काम चालू आहे. चाणक्य म्हणून घेणारे दिल्लीश्वर डोळे वाटारले की इकडे त्यांची चेटीतच सुटते. छत्रपती शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांना महाराष्ट्र नेहमी अभिवादन करतो. मात्र राज्यकर्ते हिटलरच्या प्रेमात पडलेले दिसतात. पक्ष फोडून सत्तेचे फासे पलटविणारे स्वतःला बलवान समजतात. खरे तर हे लोकांना आवडलेले नाही. कोर्टाचे सरळ सोट निर्णय देऊनही त्यांना आडमार्गाने त्यामध्ये लोकशाही शोधायची आहे. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात येथे भयंकर कृत्यांचा सिलसिला कायम चालू असतो. आता तेथील लोक म्हणत आहेत आपलं चाललंय ते बरं आहे, आपला महाराष्ट्र व्हायला नको. आता निवडणूक हंगाम सुरू होत आहे. महाराष्ट्रात मते मागता येत नाहीत म्हणून अनेक निवडणुका स्थगित झाल्या आहेत. गुजरातींच्या नादाने महाराष्ट्राच्या होत असलेला नरक लोकांना पाहवत नाही. महाराष्ट्रात जेव्हा पण निवडणुका लागतील मतदार उघडपणे गुजरातींच्या चेल्यांना अरबी समुद्रात कडेलोट करतील. मुंबई मधील कार्यालये, उद्योग गुजरातला पळविले. नको असलेली बुलेट ट्रेन मुंबईच्या माथी मारली. आता गुजरातीच ठरविणार मुंबईकर महाराष्ट्राने काय करायचे तसेच काय खायचे. महाराष्ट्र घडविण्यात अनेकांचे योगदान आहे, मात्र बिघडविण्यात ठराविक 4-2 पुढे आहेत. महाराष्ट्राचा इतिहास काय सांगतो? वर्तमानात मात्र मान शर्मेने खाली जात आहे. नाद कसा असतो, बाद कसा करतो. मित्र, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.